उन्हाळा आला की आपल्याला काहीतरी थंड पाहिजे असतं, म्हणून आज आपण हेल्दी अशा खरबुजाच्या ज्यूस पासून कुल्फी आणि आईस्क्रीम दाखवणार आहोत. बाहेरची कुल्फी खाण्यापेक्षा घरच्या घरी बनवलेली हेल्दी कुल्फी खाऊन तुम्हाला दिवसभर शरीराला थंडावा मिळेल. त्यामुळे ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा. चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार, किचन गप्पा गोष्टीमध्ये आपले स्वागत आहे. चला तर आपण रेसिपीकडे वळूया. खरबुजाच्या कुल्फीसाठी लागणारे आपले साहित्य: एक खरबूज, 1 लिटर दूध घेतलेलं आहे मी घट्ट, थोडे फ्रुटी घेतलेले आहे, पिस्ताचे काप करून ठेवले, काजू बदाम, आणि ह्या चम्मचनी मी 2.5 चम्मच कस्टर्ड पावडर घेतलेला आहे, आणि पाऊण वाटी साखर आणि थोडी वेलची पूड. हे दूध तापवून घेणार आहे मी आधी, पण त्याआधी मी थोडे दूध बाजूला काढून ठेवणार आहे. एवढे दूध मी बाउल भरून दूध बाजूला काढून ठेवले आणि हे आता मी कढईमध्ये टाकणार आहे. कुल्फीसाठी आपण दूध गरम करून घेणार आहोत. कढई ठेवली, त्याच्यात आधी थोडं पाणी घालून घेणार आहे. पाणी घातल्याने काय, दूध आपलं तळाला लागणार नाही. आता दूध टाकते याच्यात. आता गॅस लावते. आता हे दूध छान होऊ द्यायचं आपल्याला. घट्टपणा येऊ द्यायचा दुधाला. सुरुवातीला मी गॅस मोठाच ठेवलेला आहे आणि त्याला ढवळत राहायचं, म्हणजे ते तळाला लागणार नाही. हे बघा, दूध ह्या प्रकारे झालेलं आहे. आता जरा घट्टपणा आलेला आहे आणि हे बाजूबाजूची आपण जे साय गोळा होते हे होऊ नाही द्यायची, दुधामध्ये ऍड करत राहायचं अशी पूर्ण. आणि आता याच्यामध्ये मी साखर टाकणार आहे. साखर तुम्ही कमी जास्त करू शकता तुमच्या आवडीनुसार. गोड किती पाहिजे त्यानुसार करू शकता साखर ऍड. आता याला साखरेला असं पूर्ण होऊ द्यायचं दुधामध्ये मिक्स. हे मगाशी मी जे बाउल भर दूध ठेवलं आहे ना, ते मी पातेल्यात टाकते. हे दुधाचंच पातेलं आहे. आता हे याच्यामध्ये मी कस्टर्ड पावडर टाकून घेत आहे. याला असं आपण फिरवून घेऊ, एकजीव करून टाकू याला. याच्या गुठळ्या ज्या आहेत ते पूर्ण फोडून टाकायच्या. झालं. आता हे आपण कस्टर्ड पावडर जे दुधामध्ये मिक्स केलं ते आता आपण ह्या दुधामध्ये टाकून घेऊया. हे ह्यासाठी टाकायचं, कस्टर्ड पावडरने घट्टपणा येतो आणि फ्लेवर पण येतो आपल्या कुल्फीला, म्हणून टाकायचं. आता याला पूर्ण घट्टपणा येऊ द्यायचा आपल्याला. असं फिरवतच राहायचं. आणि बाजूची साय टाकली ना आपण, त्याने आपली कुल्फी मलाईदार होते छान. हे बघा, असा घट्टपणा आलेला आहे आपल्या कुल्फीच्या दुधाला. याच्यात कस्टर्ड पावडर टाकल्यानंतर मी 5 ते 7 मिनिट होऊ दिलं, कारण कस्टर्ड पावडरचा आपला कच्चेपणा निघून जाण्यासाठी. छान झालेलं आहे. आता हे आता मी गॅस बंद करते आणि हे गार होण्यासाठी मी बाजूला ठेवून देणार आहे. आपले कुल्फीचे दूध गार होतपर्यंत आपण खरबूज कापून घेऊया. असं कापून घेऊया आपण कुल्फीचं खरबूज. असे कापून घेतलेले आहे, म्हणजे याला झाकणाचा आकार आला आहे बरोबर. आता याच्यातले आपण बिया बाजूला काढून घेऊया.
आता याच्यातलं पण पल्प काढून घेत आहे मी. म्हणजे हे आपलं झाकण तयार झालं खरबूजवरचं. हे बघा, आता हे मोकळं केलेलं आहे. हे मी याच्यातलं पूर्ण खरबूजचा पल्प काढून घेतलेला आहे. आता हे आपण मिक्सर मधून काढायचं आहे. तर खरबूज मी मिक्सर मधून काढून घेतलेलं आहे. हे बघा असं. आता याच्यामध्ये दूध पण गार झालेलं आहे. याच्यामध्ये मी दूध ऍड करणार आहे कुल्फीचं. आता परत हे मी मिक्सरला फिरवून घेणार आहे थोडं. हे बघा, मी मिक्सर मधून आपलं खरबूज आणि दूध काढून घेतलेलं आहे. ह्या प्रकारे काढलेलं आहे मी. जास्त घट्ट नाही आणि जास्त पातळ नाही. आणि याच्यामध्ये आता आपण बाकीच्या वस्तू टाकून घेऊया. वेलची पावडर. वेलची पावडरनं आपल्या कुल्फीला छान स्वाद येणार आहे. त्याच्यामुळे वेलची पावडर टाकायची आहे. आणि पिस्ता टाकायचा आपल्याला. थोडे काजू बदामचे काप टाकायचे. आणि आता हे असं फिरवून घ्यायचं. झालं आपलं कुल्फीचं दूध तयार. हे बघा, मी माझ्याकडे हे कुल्फीचे मोल्ड पण आहे. पण काय आहे, कधी कधी आपल्याला कुल्फी खावीशी वाटते पण आपल्याला मोल्ड नाही हा विचार येतो, म्हणून आपण कुल्फी करायला बघत नाही. कुल्फीसाठी महत्त्वाचं काय आहे तर फ्रीज आहे. फ्रीजर गोठवण्यासाठी, कुल्फी गोठवण्यासाठी. म्हणून आता मी हे प्रकार दाखवणार आहे तुम्हाला. आपल्या घरच्या भांड्यामध्ये, ग्लासामध्ये सुद्धा कुल्फी बनवू शकते. मोल्डच पाहिजे असं काहीही नाही आहे. म्हणून आता मी ग्लासामध्ये कुल्फी भरून घेणार आहे. हे बघा, हे 3 ग्लास माझे कुल्फीच्या मोल्ड सारखेच आहे. डिझाईन त्याची वाली. आणि ह्या ग्लास पण मी भरून घेणार आहे. मोठा ग्लास आहे हा. याच्या आपण छान आईस्क्रीम सारखे काप करून घेणार आहे. आणि हे उरलेलं आपल्याला आपल्या खरबूज मध्ये टाकायचं आहे. याच्यामध्ये थोडे खाली ड्रायफ्रुट्स टाकायचे आपल्याला. पिस्ताचे काप. तर याच्यामध्ये हे भरून घ्यायचं आपण दूध. आता याच्या वर सुद्धा आपल्याला टाकायचे आहे ड्रायफ्रुट्स. म्हणजे दिसायला पण छान दिसते आणि चव पण छान येणार. आणि याच्यामध्ये मी आता टुटी फुटी टाकणार आहे थोडी. हे बघा, हे उरलेलं आहे ना एवढं. आता मी ह्या दुसऱ्या ग्लासामध्ये पण घेणार आहे भरून. हे बघा, मी कुल्फीला फॉइल पेपर लावून घेतलेला आहे. आपल्या ग्लासात भरलेले आहे. 3 याला मी काड्या लावलेल्या आहे आपल्या कुल्फीच्या. 2 याला लावले नाही मी, कारण 2 आपल्याला आईस्क्रीम सारखं करून घ्यायच्या आहे ह्या कुल्फ्या. आणि हे सुद्धा मी याच्यात भरलेलं आहे. याला असं झाकण लावून घ्यायचं आहे आपल्याला. आणि हे कुल्फ्या आपल्याला पूर्ण 1 दिवस फ्रीजर मध्ये ठेवून घ्यायचं आहे. कारण कुल्फी चांगली जमली पाहिजे आणि चांगली झाली पाहिजे. त्यासाठी आपण 1 दिवस पूर्ण ठेवायची आहे फ्रीजर मध्ये. हे बघा, मी खरबुजाच्या मगाशी बिया काढलेल्या आहे. त्या बिया आपण फेकून नाही देणार आहे. याचं मी ज्यूस करणार आहे. कारण याच्यामध्ये सुद्धा भरपूर प्रोटीन आहे म्हणून. हे बघा, झाले आपल्या कुल्फ्या तयार. मी काल पूर्ण 1 दिवस ठेवल्या आहे फ्रीजर मध्ये. आता काढलेल्या आहे. बघा, तुम्हाला दाखवते आता कशा काढायच्या. तर हे पाण्यामध्ये थोडं आपण असं करून घ्यायचं याला. आणि असं हाताने असं असं करायचं. बघा कशी छान निघली आहे. आता याला आपण
हे लावून टाकायचं आहे सुकामेवा. ते ठेवली, दुसरी पण काढून दाखवते अशीच मी. एकदम इझिली निघत आहे बघा. ही पण काढते. याला पण लावून टाकू आपण सुकामेवा. बघा दिसायला पण किती भारी दिसत आहे बघा. झालं का घरच्या घरी आपल्या मलाईदार कुल्फ्या तयार. हे बघा मी कुल्फीचं जे भरलेलं होतं दूध आपलं खरबुजामध्ये, ते सुद्धा मी आता तुम्हाला आईस्क्रीम टाईप दाखवते काढून याचे काप करून. म्हणजे आपण आईस्क्रीम केली आहे. हे लहान मुलांना पण फार आवडणार आहे. असे याचे लांब लांब काप करायचे आहे आपल्याला. म्हणजे आपलं खरबूज सुद्धा वाया गेलेलं नाही आहे. त्या खरबुजाचं पण थोडं त्याच्यात पल्प आहे आणि त्याच्यामध्ये आपण याचं कुल्फीचं दूध पण टाकलेलं आहे. त्याच्यामुळे हे आईस्क्रीम तयार केलेली आहे आपण. हे बघा मी खरबुजाचे 4 भाग केलेले आहे आणि हे आईस्क्रीम सारखं दिसते. आता लहान मुलांना सुट्ट्या लागलेल्या आहे, तर मुलं हे खरबूज खायला बघत नाही, कंटाळा करतात. म्हणून आपण जर असं आईस्क्रीम सारखं करून दिलं तर मुलं खुशीने खाणार, आवडीने खाणार. हे आईस्क्रीम म्हणून जर दिला आपण त्यांना तर. हे बघा मी ग्लासात पण टाकलेले होतं कुल्फीचं आपलं. हे पण आता मी काढून दाखवणार आहे तुम्हाला. पाण्यात टाकते आधी, कारण फ्रीजर मधून काढलं ना मग थोडं पाण्यात टाकावं लागते आपल्याला. आणि आता हे असं असं करायचं याला. बघा हे ग्लासामधून काढलं मी. आता याचे आपण पाहिजे तसे स्लाइस करून घेऊया असे. बघा छान होत आहे, छान झालेलं आहे. झाले हे आईस्क्रीम सारखे. आता याच्यावर आपण थोडं थोडं ड्रायफ्रुट्स टाकून घेऊया. बघा दिसायला पण सुंदर दिसत आहे आणि खायला पण एकदम पौष्टिक आहे. हे लहान मुलांना पण देऊ शकता तुम्ही. म्हणजे ती पण कुल्फी देऊ शकता आणि ही पण देऊ शकता आईस्क्रीम म्हणून. लहान मुलं फार आवडीने खाणार आहे. हे बघा झाल्या आपल्या कुल्फ्या तयार, आईस्क्रीम तयार. एका खरबुजापासून मी 3 प्रकार केलेले आहे. कुल्फ्या पण केलेल्या आहे, स्लाइस पण केलेले आहे आणि आईस्क्रीम पण केलेले आहे. हे तुम्ही तुमच्या घरी आवर्जून करा. आणि कुणाकुणाला हे रेसिपीज आवडली ते मला कमेंटमध्ये सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि असेच माझे नवनवीन व्हिडिओज बघा. धन्यवाद.